आखी त्याच्यापेक्षा घोर असे एकनाथ महाराज विनंती करुणा सांगू लागले. वाका नावया युद्धकांड माझे केली सरते तोंड तरी जनार्दन कृपा खंड ते कांड अर्थली. मावळे माझे जनार्दन स्वामी त्यांनी कृपा केली म्हणून बालकांडापासून सुंदर कांडापासून कांड प्रत्येक कांडात गोड कथा त्यांनी आरंभ केली. रामायणीचा सखोल अर्थ वक्ता जनार्दन समर्थ सवाय परिपूर्ण रघुनाथ ग्रंथ परमार्थ श्रीराम. वाचता एक जनार्दन स्वामी आणि माझ्याकडून लिहून घेणार स्वप्नात येऊन नेत्रेत असताना जागृत काळाच्या लेखण्या हातात घ्यायची एक एक अक्षर माझ्याकडून रामाने लिहून घेतलं. रामायणीचे निजसार अक्षरी कोंदले अक्षर पदार्थचे चिन्मात्र परम पवित्र रामकथा. अति पवित्र रामकथा रामाने माझ्या हातून मी मोठा असताना माझ्या हातून आणि मुखातून राम नामस्मरण करायला जाऊन लिहून एक एक अक्षर घेतलं. कथे माझील कथार्थ सभाय कोंदला रघुनाथ हाची ग्रंथीचा परमार्थ निजात्मा स्वार्थ साधिक. आत्मा स्वार्थ सर्वांच्या बुद्धीपासून ब्रह्मांडापर्यंत सर्वांच्या हृदयात राहणार ती ज्योत त्या ज्योतीला प्रकाशमय केल्या भूपात मुखातून राम नामस्मरण झालं. विषय मध्ये रामचरित्र तरी ते कथा चिन्मात्र जनार्दन कृपा ते उदार कथा सुखसार स्वानंदे. सुखसार सुख आनंद प्राप्त व्हावा शरीराच्या ठिकाणी दुःखाचं निरसन करून आनंदमय सुख प्राप्त करणार हे रामचरित्र रामाने लिखाण करून घेतलं. माझे जे वदते वदनात सोय झाला रघुनंदन वचना वचने निर्वचन कथा पावन श्रीरामे. माझं पूर्ण शरीरात आणि मोक सुद्धा राममय होऊन गेलं. काही इंद्रिय राममय झाले काही उरलं नाही आणि रामचरित्र लिखाण करून घेतलं. श्रीराम कथेचा गुयार्थ यथार्थवद्वी रघुनाथ माझे अतिलेखनी जंदवत कथा लिहिवेत श्रीराम. आता जवळ गवत दिली हातात लेखणी घेऊन गवतीत बुडवून एक एक अक्षर माझ्या रामाने लिहून घेतलं. माझे दृष्टीचे देखणेपणा श्रीराम होणे आपण दावी कथा निरूपण जागृते स्वप्न सुषुप्ती. डोळ्यामध्ये रामाने प्रवेश केला त्यांची ज्योत प्रकाशमय झाली आणि डोळे सुद्धा रामरूप झाले आणि रामचरित्र रामाने माझ्याकडून लिखाण करून घेतलं. जागृती स्वयंकर्म करिता तव कर्मी प्रगटे श्रीराम कथा स्वप्ने प्रगटे निज गुजवारता होय सांगता श्रीराम. नेत्रेत असताना तिथं सुद्धा प्रवेश आणि रामाने जागृत करून जागृतीमध्ये सुसुप्ती शोभणे अवस्था तिने अवस्थेमध्ये रामाने सावध मला करू
माझ्याकडून एक एक अक्षर लिहून घेतलं. सुशोभते करता सुखेशना ते नाही जन्म मरण नाही कर्म धर्म चरण सुशुक्ती पूर्ण श्रीराम. सुसुप्ती अवस्थेत निद्रेस्त असताना जन्मही नाही मृत्यूही नाही अशी अवस्था रामाने माझी करून टाकली. म्हणून माझ्याकडून एक एक अक्षर लिखाण करून पत्रिकेत घेतलं. करो बैसता भोजन ग्रासो ग्रासी रामायण जेवणे गोड श्रीराम भजन दावी आपण श्रीराम. भोजन करायला बसल्यावर प्रत्येक घासाघरी रामाचा स्मरण, रामाचं चरित्र वर्णन आणि पूर्ण डोळ्यासमोर रामाची मूर्ती आणि ती ग्रंथ लिखाण करायचे. चाकदार शांत सरस स्वाद श्री रघुनाथ करोले भोजनाचा अंत रामायणार्थ रामदारी. भोजनाचा अर्थ विसर पडला आणि भूकही लागला ताणही लागला. सारखा रात्र आणि वेळ रामाने चरित्र लिखाण करून माझ्याकडून घेतलं. तुझा रस स्वादनार सरसनार गुणंदन श्रीरामे स्वानंद भोजन रामायण अति गोड. रसना रस सेवन करणार रसना सुद्धा राममय होऊन गेली. म्हणून मुखातून रसनेच्या वाट रसना राम राम शब्द करून रामायण गोडी सरसनार सत्व सांडे दृष्टी दृष्टा देव संडे जोडिता जोडी रामकथा. जोडीला जोडिता जोडी रामकथा रामकथेशी दुसरं काहीच आवडेना रसनेला. म्हणून रसना राममय होऊन गेली. करो जाता सुखे क्षणा विसरून दे रामायण शेज बालन तरुण होय आपण श्रीराम. शयन करायला गेलं शयन सुद्धा करू देणार. सारखं राम रामाचा रचना घेऊ लागली. म्हणून शयन सुद्धा करता येईना. रामायण ल्यावयारती जागृती स्वप्ने आणि सुषुप्ती विसंबेनार भूपते अहोराती रामकथा. जागृती सुसुप्ती आणि स्वप्ने तिने अवस्थेत रामाने एकही क्षणभरात सुद्धा विसर पडू दिला नाही. क्षणोक्षणी मुखातून रामस्मरण आणि कथा लिखाण करून घेत. रामायण लिहावयासाठी रामे पुरविली माझी पाठी मी बनारोने आठाटी कथा मराठी सोयदारी. मराठी पहिला ग्रंथ संस्कृत वाल्मिकी ऋषीने लिखाण केलेला. कुणाला कळता गेला संस्कृत भाषा म्हणून मराठीत प्रांजळ भाषेत माझ्याकडून लिखाण करून रामाने पूर्ण ग्रंथ 100 कोटी रामायण लिखाण करून घेतलं. श्रीरामाची रामकथा तेच मुक्ती ते आणि लाता निर्भय गुण पुरुषावता कथारता परब्रह्म. परब्रह्म है परे त्या परी करणार परा पश्यंती मध्यमा वैखरी
चारी वाचेच्या पलीकडला असा तो परमात्मा त्यांना प्रत्यक्ष हृदयात प्रगट होऊन माझ्याकडून एक एकाक्षर लिखाण करून घेतलं. एवढा साधकाचा स्वार्थ साधावया श्री रघुनाथ रामायण सोय लिहित शुद्ध परमार्थ रामकथा. शुद्ध परमार्थ रामकथा रामाने माझ्याकडून रामायण हा ग्रंथ लिखाण करून घेतला. सोरी कथा निरूपणा नित्य करिता नामस्मरण सोय ब्रह्माये और जीविका धेनो वत्सासी. जशी धेनू म्हणजे गाय आपल्या लहान वासराला पानात पाजिती तशी रामाने माझ्यावर कृपाची म्हणून मुखात गोड रस ग्रास घातला. राम नाम स्मरणासाठी परब्रह्मीचे पडी मिठी ते नाम सांडवून करंटी करती आटाटी कुशमृतिका. आटाटी करू लागले परमार्थासाठी रस सेवन करण्याकरता रस प्राप्त होईना म्हणून आटाटी करू लागले. तरी परमात्माच्या पुढे काही विधात चालेला. न कर्मणा प्रादाय स्तुती कर्मे नवे पद प्राप्ती कर्मे ते धर्मास्थिती परब्रह्मस्ति प्राप्ती रामनामे. कर्म झोले घेऊ लागलं. कर्माच्या योगाला परमागती तरी परमार्थ कर्म चांगला असलं तर परमार्थ करायला गेलं मध्ये विघ्न अटाटी येऊ लागलं. तरी कर्माच्या योगाला परमार्थाकडेला काढला. श्रीराम नामाची ख्याती तो श्रीराम लंके प्रती घेऊन आला वानर पंपी लंकापती दंडावया. परिहार देण्याचा शेवटचा भाग संपला नाथ महाराजांचा. असा कथे कळस कले कथारंभ. सर्व राजा सुग्रीव कोट्यावधी बांधून वानर सेना घेऊन लंके आला रघुनंदन फेरी निशान लावली. समुद्राच्या काठी आले सर्व वानर सहित राम लक्ष्मण. शेतू पूर्ण बांधला आणि लंकेच्या ठिकाणी सुयरांच्या पर्वतावर राम आला. कोणी रघुनंदन रावण झाला ती उद्विग्न पाचारुणे शोक सारणा दुःख दारुण आलोची. राम लक्ष्मण भेरे निशाणा लावून वाजवते राम नामाचा भजन करीत वानरा आले आणि दचकाला लावून शोक सारणाला दूर घेतला. माझे प्रधान उन्मत्त पूर्ण नाही सोयताची आठवण करिता वारुणी मादई मध्यपान ते पाठवे कोण हेरचार. सर्व माझे प्रधान मैथुन मध्ये मग्न झाले आणि सर्व मधुरा पिऊन निमग्न होऊन गेले. पुत्र सुद्धा म्हणून समोर कुणीच दिसेना. सो माझ्या प्रधानाची कथा माझी मजची पडली चिंता. लंके आला श्री रघुनाथा काय म्याता करावी. प्रधानाची विचारच सोडून गेला. माझे मलाच आता विचार करावा लागेल. राम सर्व वानरा सैन्य घेऊन लंकेमध्ये आल्याने
आता काय करावं कोणता विचार करावा. तुम्ही जाऊन वीरवरती श्रीराम सैन्य आहे किती झुंजार आणि वीरवरती संख्या मज प्रती सांगा. शोक सारणाला बोलवून घेतलं. राम लक्ष्मण वाढणारा सैन्य किती तेवढं गणित करून बेरीज करून आणायची मला सांगायचं. मोठ्या धुरा योद्ध करणारे कोण कोणी हेही गणित सांगायचं. श्रीरामाचा उत्सव पूर्ण शास्त्रास्त्रे दुर्धर बाण सखा सौमित्र लक्ष्मणा त्याची अंगवन मज सांग. रामाची अंगवान पूर्ण सौरे धरती पूर्ण सांगायची. तसाच लक्ष्मण योद्धा त्याच्याही वीरश्रेणी पूर्ण रामासारखी सांगायची. श्रीरामाचे बळदळ वानरांचे सुरेश लक्ष्मणाचा रणकल्लोळ करुणे विकळ मज सांगा. रणकल्लोळ लक्ष्मण कसा करतोय हे पूर्ण सविस्तर माहिती मला सांगायची. रामाची माहिती सांगायची. वानर कोण कोण रणयोद्धे रणामध्ये मागला सरकणारे अशा मोठ्या धुरा त्याही गणित करून आणायच्या. राक्षस वेश स्थिती कपी तुमचा गात करती घेऊनी वानर वेश बुंती सैन्य संपत्ती गणावी. या रूपात राक्षसाच्या रूपात जर गेला महाकारी मुख दावायला तुम्ही येणार नाही. वानरा आतुर बळी तुमचा घात करतील म्हणून याच्या करता रूप पालन करायचं. वानर वेश धरून वानराचं गणित करायचं. ऐकोने रावणाचे वचन शोकाने सारण वानर वेश धरून जाणाले आपण कपी सैनी. अरे वानराच्या सैन्य वानर वेश धारण केला आणि वानराच्या सैन्यात शिरले. सैन्य पाहता निवाडे वानर दाटले चौकडे रीती पृथ्वी दृष्टीनं पडे मागे पुढे कोंडले. पृथ्वीवर वानर ठेवले रामा कशी बसलेले ठेवले. आकाश पंखाच्या ठिकाणी ठेवले आणि कळसाच्या हारी पाहिल्या बरोबर तिचेही वानर ठेवले. वानर दाटले भुतळी वानर दाटले बसतळी वानर दाटले जळे स्थळी लंका मुळी कलकलती. आकाशाच्या ठिकाणी तितकेच वानर दाटले. पृथ्वी तळावर ठेवले. जळामध्ये म्हणजे समुद्रात सुद्धा तेवढे शेतूवर तेवढे आणि कळसाच्या हरीच्या ठिकाणी वानर तेवढे. सुख सारण वेळे झाल्यासारखे झाले. हे ते करिता शंख स्फुरणा वानर संख्या न करवे जाण थोटावले शोक सारण वानर गण गणवती. सुख सारण खोटावून गेले गपचीप उभे राहिले. आपल्याच्यानं गणित वानराचं होत नाही. याच्या करता गपचीप उभा राहिले. कादळले लंकेशी असंख्य वानर काशी कपे कोंदले पृथ्वीशी सिंधू पासी अगणित. गणित सिंधूपाशी म्हणजे समुद्रापाशी आणि शेतूवर तेवढे पृथ्वी तळावर कोट्यावधी आकाशाच्या ठिकाणी कोट्यावधी म्हणून वानराचं गणित आमच्याच्यानं करणं होत नाही. मागून वानरांची परवडी सवेग धावती तातडी नळ निळांगद विरमोडी आती कडाडी पयाले. नाळ नेळ अंगाडले आती कडाडी वेगाची गर्जना व्हावी तसे रामनामाचा गजर करी एका पुढे एक उड्डाण करी.
श्रीरामा पाठीशी वानर बुधे पत्नी कर त्या मागे सुग्रीवाचा भार हाती अपार असंख्य अर्बुदे निर्बुदे असे वानराचं सैन्य रामाच्या पाठीमाग राजा सुग्रीव त्याच्याही पेक्षा अंगदापेक्षा राजा सुग्रीवाचा सैन्य पुष्कळ त्याही वेगळे पैदुत्पत्ती वेगळे भार नेनो किती संख्या करिता शंक स्फुरती सैन्य संपत्ती न गणवे सैन्य संपत्ती गणित होईना सुख सारणाला असंख्यात असे वानर कित्येक येऊ लागले मंत महाराज की जय राम राम जय राम राम कृष्ण हरी जय राम 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 41 हरी हरी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सीता जय जय राम हनुमंत महाराज की जय श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री रामचंद्राय नमः दोहे हेरांचे लक्षण लक्षो जाणे विभीषण त्या हे लक्षणाचे लक्षण आते विंदान अवतारा नाथ महाराज सांगतात भगवान श्रीरामाला नतमस्तक होऊन आपले स्वामी जनार्दन स्वामीला शरण जाऊन अध्यायाची सुरुवात करताना युद्धकांडाचा सुरुवात आहे आणि युद्धकांडाच्या सुरुवातीला त्यांनी आपल्या गुरुचं मन केलं भगवान श्रीरामाने हे सुद्धा सांगितलं आणि आता जे सुख आणि सारण नावाचे जे दोन हेर आहेत हेर म्हणजे गुप्तचर गुप्तपणे माहिती घेण्यासाठी पाठवतात त्याला हेर म्हणतात मग हे हेर राक्षस रूपी न येता वानर रूप घेतलं वानरामध्ये वानर सगळे पाहिले त्यांना मोजताच आले नाही तेवढे वानर आहे आणि एवढे वानर असून सुद्धा तेवढ्या वानरामध्ये विभीषण कसा ओळखतो ते आपल्याला सांगण्यासाठी नाथ महाराज आई काय सांगतात उड्डाण विरान उलटे किराणा करो नेनते शोक सारणा घे मनते कपटे पूर्ण धरे धावना विभीषणा मग सगळ्या वानरामध्ये विभीषणाचं लक्ष गेलं लक्ष जरी त्या ठिकाणी वानर भरपूर आहेत पण ज्याच्या त्याच्यामध्ये उड्या मारण्यामध्ये मस्त होते मग वानराला उलट्या उड्या मारता येतात तर राक्षसाला मारता येत नाही ही चोरी त्या ठिकाणी उघडी पडली आणि विभीषणानं पाहिली आणि के त्यासी जरो धरू जाता दोघे पळती लघु लागवता विभीषण जाणे राक्षसा समजता होय धरिता धावनी आता राक्षस म्हणजे मायावी असतात कसे तर ते वेश बदलू शकतात राक्षस असून वानर झाले मग वानर असून सुद्धा ते कसे राक्षस आहेत तर त्यांची वृत्ती कशी आहे ते कसे वागतात हे विभीषणाला माहित आहे मग ते माहित असल्यामुळे विभीषण बारकाईने करू लागलो वानरे बांधोनी वानर वेशी शीघ्र आणली रामापासी राम कृपाळू सर्वभूतांसी काय त्यासी बोलत दोघांनाही धरलं
आणि बांधलं आणि भगवान श्रीरामासून समोर उभं केलेलं आहे. वानराच्या वेशेत आहे, परंतु रावणाने पाठवलेले ते हेर आहे सुख आणि सार. रावण चोर तुम्ही त्याचे हेर, वदा योग्य बोले शास्त्र, तरी मी न मारी साचार, वानर भार पहा माझा. त्या ठिकाणी भगवान श्रीराम सांगतात, गुप्त माहिती पुरवणाऱ्याला मारायचं नसतं, त्याला हेर म्हणतात. जरी रावणाने तुम्हाला पाठवलं असलं आणि रावण माझा जरी वैरी असला तरी मी तुम्हाला मारणार नाही. माझे जेवढेही वानर आहेत तेवढे डोळ्यानं पाहून घ्या. आणि का पासून हे पळती, म्हणून दिदले हनुमान्या हाती, राक्षस भवांची उत्पत्ती, पुच्छा प्रती चाले ना. या ठिकाणी भगवान श्रीरामाला माहित आहे हनुमंतराया भूत पिशाच निकट नावे असे हनुमंतराय आहे. त्यांच्या समोर कुठलीच जादू चालत नाही. राक्षसाची असो किंवा देवाची असो, एवढे बलवान असणारे हनुमंतराय आहे. आणि त्यांच्या जर एका हातामध्ये हे दिले तर कुठंही पळणार नाही. मग हनुमंतरायाच्या हातामध्ये देऊन वानर सैन्य पाहण्यासाठी भगवान श्रीरामाने सांगितलं. दोघे धरुणी पुच्छावरती, स्तोमे स्तोमे वृक्षोत्पत्ती, दाखविली सैन्य संपत्ती, रावणा प्रती सांगावया. मग आता दोघालाही हनुमंतरायाने धरलेलं आहे शेपटीमध्ये आणि शेपटी उंच केली आणि त्यानंतर त्या रावणाला सांगायचं की वा किती वानर आहे असं त्या दोघांना हनुमंतराय म्हणतात. तुम्ही दोघे मारिल्या जाण, कोणा मुझे दादुले पण, रावणा पाशी माझे वचन, स्वे गर्जुना सांगावे. भगवान श्रीराम त्या दोघांना सांगतात, मी जे काय बोलणार आहे सांगणार आहे ते तुम्ही सांगावं. तुम्हा दोघाला मारून आम्हाला काय साध्य होणार आहे? मारायचंय तर मोठमोठाल्या राक्षसाला, मेघ राक्षस रावण आहे, ते मारण्यासाठीच खास मी रघुनाथ आहे आणि तुम्हाला मारून काय फायदा असं सांगावं. श्रीराम बोलतात, प्राप्त काळी कडकडाट, करीन राक्षसाचा सपाट, बाणी वेदुनी त्रिपुट, दशकंठ छेदिना. भगवान श्रीराम म्हणतात, आम्ही रात्रीचं युद्ध करणार नाही. रात्रीचं युद्ध करणारे कोण आहे? राक्षस आहे. राक्षस वरतीला ते सोबत, परंतु आम्हाला ते सोबत नाही. सकाळी उठल्याबरोबर लंकेतलं त्रिकूट आहे ना, बाणानं उडवीन असं भगवान श्रीराम बोलतात. माझे बाण सुटल्या देखा, झाडती तोरणे पताका, बाणे विध्वंसुनी लंका, दशमुखा छेदिन. भगवान श्रीराम म्हणतात, ह्या बाणाचा खूप मोठा पराक्रम आहे आणि आजपर्यंत केलेला आहे आणि रावणाला मारण्यासाठी वेळ लागणार नाही. माझे ज्यावेळेस बाण सुटतील त्यावेळेस रावण तर मिळत, पण लंका सुद्धा राहणार नाही. अपराधे निरापराधे, श्रीराम पाये समान बुद्धी, दोघे सोडविले त्रिशुद्धी, कृपा निधी कृपाळुवे. भगवान श्रीराम हे कृपाळूच आहे, कारण का तर तेच सगळ्या जगाला जगवतात. ते सगळ्यासाठी मायबाप आहेत. अपराध्याला सुद्धा तेवढेच वागणूक चांगली देतात ज्याने अपराध केला नाही त्याच्याबरोबर. म्हणून हे अपराधी जरी असले तरी भगवान श्रीरामाने त्यांना सोडून दिलं. सांगोने पराक्रम पुरुषार्थ, दोघा करविले निर्मुक्त, सोये चळचळा कापत, लंके आत नियाले. भगवान श्रीरामापासून तर सुटका त्यांची झाली, पण आता रावणापाशी जाऊन काय बोलावं म्हणून ते भीतीने व्याकुळ झालेले होते. रावणाने पाठवलेलं होतं. मग आता रावणापाशी भगवान श्रीरामाचा पुरुषार्थ सांगायचा आहे म्हणून त्या ठिकाणी गेले. चोर अपराधी वदयुक्त, ते श्रीरामे केले निर्मुक्त,
धागे चळचळा कापत आले धावत लंकेशी. एक तर हे राक्षस असून वानर झाले, वेश बदलला, चोरीनं आले वानरांची माहिती घेण्यासाठी. भगवान श्रीरामामध्ये किती बळ आहे हे सुद्धा पाहण्यासाठी ते आले होते. चळचळ कापत लंकेमध्ये गेलेले आहे. रावण देखता ही दृष्टी धाके धापण समाये पोटी. बोबडे वळले से ओटी सांगता गोष्टी चळकाप. रावण पाहिल्याबरोबर भीती वाटू लागली. आता आपण काय बोलावं काय सांगावं अशी या हिरांची अवस्था झाली. स्वस्त होणे आणि वाडे गोष्टी सांगते रावणा पुढे. वानर सैन्य संख्य गाडे संख्यान घडे निश्चित. भगवान श्रीरामाकडून आल्यानंतर थरथर कापू लागले. स्वतःला त्यांनी सावरून घेतलं 2 हेरांनी आणि मग भगवान श्रीरामाची स्तुती करावी एवढं त्यांच्या मुखातून आता निघणार आहे. आम्ही जाता दोघे जण विभीषण धरले ओळखून. नेता रामा पाशी बांधून अचूक मरण आम्ही मानू. राक्षस वेश जरी बदलला असला तर विभीषणाने तिथं ओळखलं आणि धरून श्रीरामासमोर हजर केलं असं ते हेर सांगू लागले. मारावे म्हणे विभीषण मारा म्हणती वानरगण. राम धर्मात्मा आपण दिदले सोडून प्रताप दृष्टी. ज्या रावणाने हेर पाठवले तेच हेर आता रावणाला बोलू लागलेले. तिथले वानर मारा म्हणू लागले, सगळेच मारा म्हणू लागले. पण भगवान श्रीराम दयाळू आहे, त्यांनी आम्हाला वाचवलं आणि आम्हाला जीवदान दिलं. हे मारल्या दोघे जण आम्ही काय जिंतीला रावण. त्यासे दाखवा वानर सैन्य पाळते गणा सर्वही. भगवान श्रीराम म्हणले वा तुम्हाला मारून काय आम्हाला लाभ मिळणार आहे. रावणाला खरं मारल्यानंतर आम्हाला लाभ मिळेल आणि सीतेची सुटका सुद्धा होईल. म्हणून काय करा, हे आले पाहण्यासाठी वानर तर वानराला सगळे वानर दाखवा. देवनी हनुमंताची हाती आम्हा दाखविली सैन्य संपत्ती. असंख्य वानराचे जाती संख्या सर्वार्थी न करवी. भगवान श्रीरामाने आज्ञा केली हनुमंतरायाला. हनुमंतरायाने धरलं आम्हाला आणि हाताला धरून सगळे जेवढे वानर आहेत तेवढे वानर दाखविले. संख्यामध्ये मोजता सुद्धा येत नाही. ते लंकेमध्ये रावणाला खूप सांगलं. एक एक मरकट वधू पायी दशकंठ. लंका मानिते पोलकट बळ उद्धट वानरा. रावणासमोर दूर बोलतात आणि रावणाला सांगतात प्रत्येक वानरामध्ये शक्ती खूप आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एकच आहे की रावणाला मारायचंय. सप्रकार सतोरोन विध्वंसावया लंका बोन. दोघा पाशी प्रताप पूर्ण कोण कोण ते आहे का. या ठिकाणी दोघ जण कोण आहे तो प्रतापी, तर या ठिकाणी प्रतापी भगवान श्रीराम आणि बंधू लक्ष्मण आहे. या दोघांच्या बाणाचं सामर्थ्य एवढं आहे की सगळी लंकाच उद्ध्वस्त करू शकतात. श्रीराम आणि लक्ष्मण घराचा भेदी विभीषण. सुग्रीव राजा विजय पूर्ण मन तीक्षणे रावण निर्दाळू. मग हे दोघं तर पराक्रमी आहे, पण राजा सुग्रीवाची सुद्धा वानर सैन्यासोबत खूप मोठी मदत आहे. आणि आपल्यापासून जो निघून गेलेला विभीषण आहे ना, तो तर सगळ्या राक्षसाची माहिती सांगण्यात तरबेज आहे. लंका उडवण्या समोळी निरपेक्षा वया समुद्र जळी. हेचे चौघे आतुर बळे करावया होळी राक्षसा. हे चौघ जण आतुर बळे आहेत. भगवान श्रीराम, बंधू लक्ष्मण
राजा सुग्रीव आणि विभीषण या चौघांची एवढी आज्ञा आहे की लंका चुकून टाकणार आहेत हे. असो या तिघांचे ख्याती एकला एक रघुपती रावण वधूनी बाणावृत्ती लंका भस्मंती नेउपाये. त्या तिघाचा विचार सोडून द्या म्हणतो ते सुख आणि सारण लंकेमध्ये. आणि काय म्हणतात, भगवान श्रीराम एकटेच आहे आणि त्यांच्या एका बाणानेच रावण मारण्यासाठी ते अति आतुर आहे. एवढं बळ आहे श्रीरामाकडे. आडवी आलिया प्रधान इंद्रजित मक्राक्ष कुंभकर्ण अतिकायादि पुत्र दळन लंका भुवन भस्मंत. आकिया, इंद्रजित, मक्राक्ष हे जे मोठमोठे प्रधान आहेत, त्या प्रधानाला सुद्धा मारण्याचे सामर्थ्य भगवान श्रीरामाच्या आणि विभीषण ह्या लक्ष्मणाच्या बाणामध्ये आहे. राक्षसांची जाती व्यक्ती रणी करेला समाप्ती एवढा प्रतापे श्री रघुपती एकला त्रिजगती तमो शके. भगवान श्रीराम जगाचे मालक आहेत आणि त्यांच्याकडे तेवढं सामर्थ्यही आहे आणि त्यांच्या बाणापुढे एवढ्या लंकेला ते जाळू शकतात, एवढ्या लंकेचा ध्वंस करू शकतात. एवढं बल्लाढ्य योद्धा आहेत श्रीराम. असं रावणासमोर भगवान श्रीरामाचं गुणगान स्तुती आणि कौतुक सांगू लागले. प्रताप पुरुषार्थ गर्जुन स्वे बोलिला रघुनंदन प्रभाते रणकंदन करीन रावण वदार्थ. भगवान श्रीरामाने आत्मविश्वासाने सांगितलंय, सकाळी उठल्याबरोबर रावणाबरोबर युद्ध होणार आहे असं रावणाला सांग. असे ते सुख आणि सारण रावणासमोर बोलतात. ऐकोनी सारणाचे वचन रावण झाला ते उद्विग्न ते देखोनी त्याचे चिन्ह सांगे सारण हितवाक्य. राम राम. आता या ठिकाणी रावणाला सुद्धा खूप राग आलेला आहे. आपण ह्याला पगारी देतो, आपण ह्याला जीव घालतो, सगळं करून सुद्धा माझ्या समोर माझी नामुष्की करू लागलेला आहे आणि भगवान श्रीरामाची स्तुती करायला म्हणून रावणाला राग आला. योद्ध करिता दश शिर रणी नाटोपती वानर निर्दाळुनी निशाचर लंका पुर विभांडिती. पुन्हा सारण सांगू लागलेला आहे, हे रावणा वानराकडे खूप बळ आहे. एकटा एक वानर हनुमंतराय आले तर लंका जाळून गेले आणि एवढ्या सगळ्या वानराचं बळ एक झालं तर लंका उठून टाकते, सगळे राक्षस रावणासहित मारते. वानरा पुढे नुरे दळ वानरांसी नचले बळ वानरांसी युद्ध कल्लोळ सर्वता सकळ करू नये. सारण रावणाला विनंती करू लागलेला आहे, रावणा तुझा टिकाव लागत नाही. वानर खूप मोठे पराक्रमी आहे आणि त्यांच्या पुढं तू किंचित सुद्धा तुझं सामर्थ्य टिकणार नाही असं सारण. श्रीरामाने लक्ष्मण शस्त्रा शस्त्रियाती प्रवीणा त्यासे सर्वता न करवे रणा सुटल्या बाणा प्राणांत. जेवढे भगवान श्रीरामाचे बाण आहेत ना भयानक राक्षसासाठी जीव घेणे, तेवढेच लक्ष्मणाचे सुद्धा बाण आहे आणि दोघाच्या बाणापुढं आपले मोठाले राक्षस मरणार आहे असं सांगू लागलो. हेचे जोगे रण कंदनारत करावया हर्षयुक्त शस्त्रा शस्त्रिया ते उदित राक्षसात श्रीराम. मग या चौघामध्ये भगवान श्रीराम सुद्धा कुणालाच ऐकत नाही. मोठाले केवढेही राक्षस असू द्या रावणा, ते सगळ्यांनाच मारणार आहे. तुम्ही माघार घ्यावी अशी विनंती सारण लंकेमध्ये करू लागले. तैसेचे वानर समस्त युद्धे थांबवणी श्री रघुनाथ
निर्दाळावया लंकानाथ आज्ञा पुसत आल्हादे. भगवान श्रीराम तर खूप मोठे पराक्रमी आहे. हनुमंतराया एकटा आला लंका जाळून गेला. असे हनुमंतरायाच्या दोन्हीचे मोठमोठाले आहे. अंगद आहे, सुग्रीव राजा आहे. आणि हे वाट बघू नये, फक्त भगवान श्रीरामाने म्हणावं रावणाला मार, लगेच मारती. विजयध्वजी वानरसेना सुग्रीवे पाळली जाना निर्दाळावया रावणा अंगवना पावती. राजा सुग्रीव सुद्धा बलवान आहे आणि त्यांनी मोठमोठाले महायुद्धे वानर आहे. त्यांच्याकडे त्यांच्या अंगावर मोठी रावणा असं हे त्या ठिकाणी लक्षित समजू. सुग्रीव राजा उठाउटे उडी घालोनिया त्रिपुटी मारेल राक्षसांच्या पोटी अवघ्या शेवटी रावणा. रावणा खूप परिस्थिती वाईट आहे. राजा सुग्रीव सुद्धा खूप मोठा बलवान आहे. त्याने जर उडी मारले तर त्याच्या पुढे अनेक राक्षस काय होतील, रणभूमीवर पडतील आणि त्यांचे प्राण जातील. असो ह्या महावीरांची मत एकला एक हनुमंत करो पाहे तो लंका घात त्याचा पुरुषार्थ तुम्ही जाणा. रावणाला हनुमंतरायाचा पुरुषार्थ सांगण्याची गरज नाही. रावणाची फजिती हनुमंतरायाने केली आहे. पण पुन्हा एकदा अजून हे राष्ट्राने माहिती देणं त्याचं काम आहे म्हणून लागलेलं आहे. सगळ्यांचा व्यक्तिगत ठेवा, पण हनुमंतराया मात्र सगळ्यालाच मारतो म्हणतोय. त्यासी न करावे रण त्रिसत्य सत्य रावणा जाना सीता देव निर्गता शरण कृत कल्याण पावसी. हनुमंतराया सोबत युद्ध करायला तुझी पात्रताच नाही रावणा, म्हणून काय कर आता, माता सीतेला भगवान श्रीरामा जवळ अर्पण कर आणि भगवान श्रीरामाचे चरण धर, ह्यातच तुझं भलंय. सीतार पावी श्री रघुनाथा या लागी चरणी ठेवितो माता नको नको युद्ध कथा प्राणांत वेता पावसी. आता रावण राजा आहे आणि हा हेर म्हणजे एक सेवक आहे. तर सेवक असणारा हेर जो सारण आहे तो रावणाला सांगतोय, तुझ्या चरणावर मी माता ठेवतो, तुझ्या पायावर माता ठेवतो, पाया पडतो, पण जी माता सीता आहे ना, तो भगवान श्रीरामाकडे नेऊन दे, यातच तुझं हित आहे. सीता देवनी आवश्यक सका केली आरबु टिळक सार्थक लोक परलोक परम सुख पावसी. भगवान श्रीराम कसे आहेत, सगळ्यांना सारखेच बघतात, म्हणून ते तुझ्यावर दया करतील. माता सीतेला त्यांच्याकडं नेऊन दिल्यानंतर, त्यांच्या चरणावर माता ठेवल्यानंतर तू आता जे जगतोस त्या जीवनामध्ये, आणि ही लोक आणि परलोक ते दोन्ही जे लोक आहेत त्यामध्ये तुझं कल्याण होईल रावणा, असं सांग. हेत पंथ्य सत्य पूर्ण कोणी सारणाचे वचन रावण वदे दुरभिमान दुष्ट दुर्जना दुरक्ती. एवढं रावणाने ऐकून घेतल्यानंतर आता सारणाला जीवच मारावा असं रावणाच्या मनामध्ये विचार आलेला आहे. देव दानव गंधर्व युक्त सुरेंद्र आलिया पाया पडत तरी सीता न करे मी निर्मुक्त जान निश्चित सारणा. हे सारणा कोणतेही देव येऊ द्या, ब्रह्मदेव येऊ द्या, भगवान शिवशंकर येऊ द्या, अजून कुठले गंधर्व, अजून काही बी मला विनंती करू द्या, परंतु मी सीतेला सोडणार नाही असं रावण सारणाला बोलला. शिव आलिया त्रिशूळ युक्त ब्रह्मा आलिया शाप देत
ऐशा हे मांडल्या प्राणांत सीता निर्मुक्त मी न करी. भगवान शिवशंकरांचे त्रिशूळाचे वार सुद्धा मी झेलायला तयार आहे. ब्रह्मदेवाने जरी त्यांच्या मुखामधून मला शाप दिला तरी ते सुद्धा भोगायला तयार आहे. एवढं भोगून सुद्धा मी सीतेला देत नाही असं साधनाला रावण बोलतो. तो तव भेडाईन दिन देखोनी वानराचे सैन्य भय घेतले दारुण कंपायमान बोलसी. राग येण्यासारखं बोलतोस तू असं रावण त्या साधनाला म्हणू लागलेला आहे. तू वानराला बघून आलास तर मला भीती दाखवायलास. वेने भय मनसी आता सीता रंभावी श्री रघुनाथा हे तव तुझी सभ्य कथा मी सर्वता नायके. तू एक प्रेमळ मला सांगायलास की सीता देऊन टाका म्हणून आणि तुझं कसं ऐकल मी साधना असं रावण बोलतो. आता कळले माझ तत्वता श्रीरामन करी तुमच्या गाता दोघे सोडिले जीवे चिता या लागे सीता दे तू दे मनसी. रावण लगेच बोलू लागलेला आहे. अरे भगवान श्रीरामानं काय केलं तुम्हाला? जीवदान दिलं आणि जीवदान दिलं म्हणून त्याच्या बदल्यामध्ये मला तू विनंती करू लागला, माझ्यासोबत दया करू लागला आणि भगवान श्रीरामाची बाजू घेता असं रावण. अनुसरल्यासे श्रीरामाकडे त्याचे भय माझ सांगसे गाडे जे जे बोलसे ते पुढे दोन्ही भ्याडे निपुसंक. या ठिकाणी काय सांगतोय रावण? पगार माझा घेतात, माझे तुम्ही सेवक आहे आणि भगवान श्रीरामाला तुम्ही अनुसरला म्हणजे भगवान श्रीरामाला तुम्ही अर्पण झाला आणि त्याच्यामुळे तुम्ही मला बोलायला तुम्ही भ्याड आहात. जो ज्याचे रागे जीवित तो त्याचा होया ती आप्त या लागे तो मनसेत सीता निर्मुक्त करावी. भगवान श्रीराम प्रत्येकाच्या संकटीला येऊन मदत करतात आणि ते तर हेर होते, दूत होते. दूत जरी चोरून आले असले तरी त्यांनी युद्धाला आलेले नव्हते, माहिती घेण्यासाठी आले होते. तोच भगवान श्रीरामाने धर्म पाळला म्हणून त्यांना जीवदान दिलं. आणि या ठिकाणी रावण सांगू लागलेला आहे किंवा जो जीवदान देतो तोच खरा आप्त होतो. जरी भगवान श्रीराम आप्त प्रत्येकाच्या हृदयामध्ये रामच आहे, रावणाच्या सुद्धा. आता तुम्ही दोघे जण श्रीरामाची आप्त पूर्ण माझा सन्मुख माझे अवगुण आते कठीण अनुवादती. तुम्ही काय करायला? मी राजा असून तुम्ही माझे सेवक असून तुम्हाला माहिती आणण्याचं काम पाठवलं होतं. माहिती सांगायचं सोडून तुम्ही भगवान श्रीरामाचे गुणगान गायला. राज दोष जे अनुवादते ते अपराधी शास्त्र नीती दंड पावला माझे हाती पाप मूर्ती तुम्ही दोघे. या ठिकाणी रावण राजधर्म सांगू लागलेला आहे पुताला. मी एक राजा आहे आणि तुम्ही सेवक आहे. मी काम सांगितलेलं तुम्ही चोख केलं नाही आणि उलट माझी स्तुती करण्याऐवजी माझी नामस्तुती करायला आणि भगवान श्रीरामाचं गुणगान करायला म्हणून शास्त्रात सांगितलंय अशी जी चूक करेल त्याला दंड दिला जाऊ शकतो. वीर्य शौर्य बळ संपूर्ण वैर्यांचे अत्यंत वाणा गुण माझे अनुवादावगुण वद्य संपूर्ण तुम्ही दोघे. तुम्ही चुकला असं रावण सांगू लागलेलं आहे शपाने सारणला. भगवान श्रीरामाचं सगळं लौकिक पुरुषार्थ गुणगान कीर्ती गायला आणि माझं काय करायला? तुम्ही माझे अवगुण करायला, माझी नामुष्की घालायला, माझी इज्जत कचरा समजायला. सत्या सत्य विवेक पूर्ण न करितांची रावण वदावया शुक सारण शस्त्र सज्जुना उठेला. रावणाला राग आलेला आहे. मी राजा असून माझ्या तोंडावर त्यांचे
वैर्याचे गुणगान करायला आणि माझी नामुष्की घाला पहिली, म्हणून त्याने हातामध्ये धनुष्यबाण घेतलं. रावणावदिती वानरगणा ऐसे अनुवादा दोघे जण तुमचा घेना मी प्राण पक्षपाती पूर्ण रामाची. तुम्ही पक्ष भगवान श्रीरामाचा घेतलेला या ठिकाणी आणि माझ्यावर तुम्ही उलटून पडला, म्हणून तुम्ही पक्षपाती असल्यामुळे तुम्हाला मारावंच लागेल असं राहून. हेर चारावद्य पूर्ण श्रीरामी दिदले सोडून त्याचे मी केवी करी हनन लज्जाय मान रावण. भगवान श्रीरामा प्रत्येकाच्या हृदयात आहे, तसं त्यांच्याशिवाय शरीर चालत नाही. मग भगवान श्रीरामाचे गुणगान करणारा भगवान श्रीराम कसं मारू देते. रावणाच्या बुद्धीमध्ये बदल झाला आणि रावण सांगतो, ज्या भगवान श्रीरामाने ज्यांना जीवदान दिलं त्यांना मी कसं मारू असं रावण. ऐसिया परी रावण दौडोन या शुक सारण कोपे मने काळे वदन मोख परतो न दावावे. ज्याच्या मनामध्ये ज्या रावणाच्या तिरस्कार आला होता त्या दोघांना मारण्यासाठी उठला तोच रावण आता म्हणू लागलेला आहे, माझ्या समोरून लांब व्हा, आता जवळ येऊ नका, मला तुमचं तोंड सुद्धा दाखवू नका. गेल्या शोक सारण चिंता वृत्ती पडे रावण शार्दूल चार विचक्षण धाडे कपी सैन्य गणावया. सारण आता निघून गेले, त्यांचं काम आता संपलं. आता शार्दूल नावाचा एक अजून राक्षस आलेला आहे आणि तो आता अजून भगवान श्रीरामाकडे पाठवणार आहे रावण. गेले अशोक सारण चिंता वृत्ती पडे रावण शार्दूल चार विचक्षण धाडे कपी सैन्य गणावया. शार्दूल मी हुशार आहे, दोघांपेक्षा हुशार आहे म्हणून रावण म्हणतो ह्याला पाठवू. आणि सुख सारण आले ह्याच्याबद्दल तर रावणाला चिंताच आहे. चारा माझी प्रबळ बळ लगो लागली ते कुशळ या लागे नावे शार्दूळ वानर दळ गणू आला. भयानक आहे राक्षस शार्दूल, वानरापेक्षा ताकद जास्ती असून आत्माला ज्या ठिकाणी सांगतात आणि त्याची बुद्धी तेवढीच विचक्षण आहे, म्हणून रावणाने त्याची नेमणूक केली. शार्दूळ जव स्वैपात तव वानर सैन्य संख्यात गणावया वाचा चित्त जेतीचा तेथ पांगोळला. भगवान श्रीरामाच्या मोजमाप काढायला तेवढी चित्त आणि मन लय मोठं लागतं आणि हे तर राक्षस आहे. भगवान श्रीरामाचं सैन्य मोजणं म्हणजे सोपं नाही आणि तो आता संख्या सुद्धा मोजता येत नाही, एवढं वानर सैन्य शार्दूळाला दिसतं. शार्दूळ येतांच देखून बिभीषणे धरिला ओळखून नेला दृढ पाशी बांधून रघुनंदना सभेसी. शार्दूळ दुरूनच पाहिला विभीषणानं, बांधला भगवान श्रीरामाकडे वडीत नेऊ लागली. वानर हानिती दृढ मुष्टी लाता देती कटी पृष्टी श्रीराम कृपाळू जगजेठी कृपा दृष्टी सोडिला. पहिले दोघं जे आणले होते ते व्यवस्थित नेले होते, त्यांना मारहाण केली होती, पण वानराला राग आला असेल, दोघं आले आता एक तिसरा आलाय, मग वानर काय करायचे, कमरामध्ये द्वारात लाथा मारायची शार्दूलाच्या. धरुणी आणला ती संकटी चार हेर मारल्यासाठी काय ते वाढे व होय मोठी बुद्धी करंटी अल्पक. त्या ठिकाणी वानर विचार करू लागले, मारा, त्याला मारल्यास काय फरक पडणार आहे आणि मेला एकला तरी त्याचा काय फरक पडणार आहे असं वानर विचार करत. श्रीरामे शार्दूळ पाचारुण दाखवणी वानर सैन्य त्यासे देऊनी सन्मान दिदला सोडून साक्षपी. भगवान श्रीरामापाशी शार्दूलाला हजर केलं,
मग शार्दूलाला जेवढं वानर सैन्य पाहायचंय तेवढं त्याला पाहू दिलं, दाखवलं आणि पुन्हा म्हणला आता जाय तुला म्हणलं. श्रीरामे सोडितांची देख घेऊन वानराचा धाक शार्दूळ लंके सन्मुख गेला दशमुख ठाकोनी. वानराने आधीच मारलं होतं, लाता घालीत घालीत आणलं होतं काट्याने, जे येईल ते बुक्या लाता. मग त्याला वाटू लागलं लवकर जा, नसतं वानर मारून टाकते. गडबडीनं रावणापाशी गेला शार्दूल. सर्वांगी रुधिरोक्षित शार्दूळ देखोनी आहेत दचकला लंकानाथ बळो दंत वानर. भगवान श्रीरामाकडून आज्ञा झाली किंवा तुझा जिवंत, परंतु रावणापर्यंत जाऊस तर त्याच्या अंगातलं सगळं रक्त वाहू लागलं, एवढं वानराने त्याला मारलं होतं. शार्दूळाचा ते पुरुषार्थ त्यासी वानरी घातली लात रडत पडत ते कुंतत आला थकत सभेसी. रावणानं लांबूनच पाहिलाय शार्दूल यायलाय. कसा यायलाय? कणत कुतत यायला आणि रक्तानं सगळा लाल झरत झालाय. त्यावेळेस रावण घाबरला. श्रीराम कटकी चारपण नचले विभीषणा बेन तो धरिता दृढ बांधून रघुनंदना सोडवित. रावण विचार करतोय, शार्दूल सुद्धा विचार करतोय. भगवान श्रीराम कशाने दयाळू आहे, वानर धरतात. विभीषण ओळखतोय आणि त्या ठिकाणी ओळखल्याबरोबर भगवान श्रीराम सोडतात. हे दयाळू आहे. एका जनार्दना शरण रावणी पाता वानर सैन्य श्रीराम करील छत्रभंजन अनुसंधान बाणे की. भगवान श्रीरामाचा बाण उजडल्याबरोबर सुटणार आहे हे सांगितलंय श्रीरामाने. आणि रावणाच्या ज्या छत्र्या आहेत त्या छत्र्या उडवणारच श्रीराम. ऐसे बोड निरूपण श्रोते व्हावे सावधान एका जनार्दना शरण रामायण रम्य. नाथ महाराज आपल्याला सांगतात, त्यांच्या गुरुला शरण जातात आणि भगवान श्रीरामाचं रामायण हे रम्य आहे. आपलं मन चित्त शुद्ध करणार आहे आणि शेवटी ध्येय सुद्धा पवित्र करणार आहे. म्हणून हे रम्य रामायण श्रोत्या जनांनी ऐकावं. रम्य रामायणी कथा ते रमणीय वाल्मिक वक्ता अनागत भाष्य वदला कथा साधू संता सुखकारी. या ठिकाणी जे हे संस्कृतमध्ये रामायण लिहिलं ते वाल्मिक ऋषी आहे. आणि वाल्मिक ऋषींनी जसं लिहिलं तसंच भगवान श्रीराम काटेकोरपणे पालन करतात. त्यामध्ये साधू संतांचा आदर राखतात असं सांगतात. कथा सकामासी गोड निष्कामाची पूर्वी गोड सदा शिवासी सुख सुरवाड गोड आहे गोड राम कथा. भगवान श्रीराम सुद्धा कैलासामध्ये बसून हे रामायण माता पार्वतीला सांगतात. तिथं सुद्धा ही कथा चालते, इथे सुद्धा कथा चालते. अशी रम्य ही कथा आहे. श्रीराम जय राम राम कृष्ण हरी स्वस्ति श्री भावार्थ रामायण गाणे का कार्तिकाया 4 प्रेम नाम प्रथमाध्याय गोडा ज्ञानदेव तुका सीता कांत जय राम हनुमंत महाराज Hare
देवाची सर्वांगी सुंदर देवराची कंठे जळते माळ मुक्ता फळाची देव मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माने सदा मात्रे माने कामुना मूर्ती रत्नजडिता गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंडेश्वराय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माने सोना मात्रे माने कामुना मूर्ती जय देव वंदना सर्व सोडवही त्रिनिनादा रामाचा सदना संकष्टी पावावी देवावी रक्षावी श्रीवर्धना जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माने सोना मात्रे माने कामुना पूर्ती जय देव बाई गोपच्या ऐब्रा संध्या वंदन आपोले 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 साधू दर्शन जय भक्ती सुशक्ती जन राम सुशक्ती जन योगायोगी राज करो रघुनंदन व्रत शस्त्र गुण सावळा लक्ष्मण धनुर्विद्या माझी शोभे रघुनंदन जय भक्ती सुशक्ती जन राम सुशक्ती जन योगायोगी राज करो रघुनंदन कौशल्या सुमित्रा वारिती रामासी बाबानुदास जय भक्ती सुशक्ती जन राम सुशक्ती जन योगायोगी राज करो रघुनंदन सत्रानी उड्डाणी ओंकार वदनी करे जळमळ भूमंडळ सिंधू जळगगनी ताळे ब्रह्मांड दाखी त्रिभुवनी सुवर्णिशाचर त्या झाल्या फळणी जय देव जय हनुमंता तुमचेनी प्रसादन विकरतंता जय देव दुमदुमले पाताल उठला वृद्धी शब्द तरतरला दरेदर मांडीला खेद कडाळे प्रवात पुढोनी छेद रामी रामदास शक्तीचा शोध दाओ स्वामी हनुमंता तुमचे प्रसादन विकरतंता जय देव घाली लोटांगण वंदेन चरण